आणि बाजार केल्यानंतर बरं का त्या नेरीमध्येच गेले. समजा तुम्ही गाळेगावच्या काही महिला नेरीमध्ये बाजारासाठी गेल्या. कोणत्या नेरी? बाजाराची नेरी बरं का. आता मध्ये नदी आहे की नाही? हा. आता नदीच्या काठी एक महात्मा बसलेला आहे. जगाच्या कल्याणाकरता तो तपश्चर्येसाठी बसलाय. आणि बसल्यानंतर त्या महिला तिकडनं बाजार करून आल्या. त्यांनी काही किराणा आणला, काही आणला, सामान आणला आणि तिथून काय तर आल्यानंतर त्यांनी त्या महात्म्याकडे पाहिलं. थंडीचे दिवस आहे, मरणाची थंडी आहे. हा महात्मा जगाच्या कल्याणाकरता तपश्चर्या करतोय. म्हणून त्या महिलांनी काय केलं, त्या महात्म्याला थंडी वाजू नये म्हणून त्याच्या अंगाला तूप लावलं. त्याच्या अंगाला काय लावलं? तूप लावलं बरं का. असंच मी एका गावात सांगितलं. म्हटलं महात्म्याच्या अंगाला तूप लावलं का? कारण त्याला थंडी वाजत होती. एक लहानसं पोरगं उठलं म्हणे, बाबा मग मेलेल्या माणसाला का लावतात? त्याला थंडी वाजते का? म्हणजे त्याला थंडी नाही वाजत, त्याला लवकर पेटण्याकरता लावतात बरं का. सांगण्याचा मुद्दा फक्त लक्षात ठेवा बरं का. तूप लावलं महात्म्याच्या अंगाला. महात्म्याच्या अंगाला तूप लावलं कशा करता लावलं? थंडी वाजू नये म्हणून. त्या महिलांनी काय तर तूप लावलं आणि त्या घरी काय तर निघून आल्या. व थोड्या वेळानं त्याच्याच आजूबाजूला काही मुंग्या होत्या. त्या मुंग्यांनी आपल्या भावकीचे लोक बोलवली. सगळीचे सगळे काय तर महात्म्याच्या अंगावर चढल्यानंतर आता त्यांनी गुदगुल्या केल्या असतील का महात्म्याला? नाही बघा. चावायला सुरुवात केली. चावायला सुरुवात केली तर वेदना व्हायला लागल्या. मला सांगा, महिलांनी अंगाला तूप लावून पुण्य केलं की पाप केलं? पुण्य केलं. पण मुंग्या चढल्यानंतर चावा घ्यायला लागल्या. झालं काय? पाप झालं. करायला गेले पुण्य पण झालं मात्र पाप. आता या तुमच्या गाड्यामध्ये काही 20-22 वर्षाचे तरुण